नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मागच्या 3 वर्षाच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की कालच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देशभरातील आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पिकम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। परंतु बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की आमच्या खात्यामध्ये पिकमा आला नाही, मग हा पिकमा आमच्या खात्यामध्ये कधी येणार आणि खरंच आमच्या खात्यामध्ये पिकमा येणार का? तुम्ही तर सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये जवळपास 16 लाख शेतकऱ्यांना जवळपास 921 कोटी जमा झालेत, मग आमच्या तर खात्यात हे पैसे जमा झाले नाही, मग आता आमच्या खात्यात हे पैसे कधी जमा होतील या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या संदर्भातलं संपूर्ण कन्फ्युजन दूर होईल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, काल 11 ऑगस्ट 2025 आणि या दिवशी देशातील 30 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 3200 कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील 16,33,000 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 चा, खरीप हंगाम 2022 चा आणि खरीप हंगाम 2023 चा आणि 24 चा हा संपूर्ण एकंदरीत 16,33,000 शेतकऱ्यांना 921 कोटी रुपयाचा पिकमा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। आणि त्यापैकी 506 कोटी रुपये आतापर्यंत आजपर्यंत हे जमा झालेले आहेत आणि उर्वरित पैसे पुढच्या आज आणि उद्या 1 ते 2 दिवसामध्ये जमा होतील, अशी माहिती आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेली आहे। याचबरोबर तुम्हाला जर पिकमा जर आलेला नसेल तर घाबरून जायचं कारण नाही, आज आणि उद्या ते पैसे येणार आहेत। कारण की कसं असतं, जी पेमेंटची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवली आहे, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आणि ही प्रक्रिया शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे सगळे पैसे येण्याकरिता 24 ते 48 तास लागतात। कारण की डीबीटी ने पेमेंट होत असतं, काही बँका पेमेंट ऍक्सेप्ट उशिरा करतात, त्यामुळे हे असं होणार आहे। परंतु याच्यानंतर अजूनही देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका आपल्या पोस्टच्या माध्यमातून पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे की एवढा पिकमा आला म्हणजे अजून तुम्हाला नाही येणार, किंवा काही शेतकऱ्यांना आलेला आहे। आता तुम्हाला जर पिकमा आलेला नसेल तर काय घाबरून जायचं कारण नाही, कारण की हे फक्त पहिला टप्पा आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जर तुम्हाला हा पिकमा आलेला नसेल तर 100% दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पिकमा येणार। कारण की अजूनही जवळपास सध्याचे काय वाटप झालं, जवळपास 921 कोटी रुपयाचं वाटप झालं, परंतु यामध्ये जर तुमच्या खात्यामध्ये जर पिकमा आलेला नसेल तर अजूनही जवळपास 8,000 कोटी रुपयाचं पिकमा दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, हा पिकमा कोण्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला हे सर्वप्रथम पाहूयात। ज्या शेतकऱ्यांना 2022 चा पिकमा मिळाला नव्हता, पात्र होते परंतु मिळाला नव्हता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला। यानंतर 2023 चा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पिकमा मंजूर होता, परंतु त्या शेतकऱ्यांना आला नाही, त्याही शेतकऱ्यांना हा पिकम्याचं वाटप झालेलं आहे। याचबरोबर खरीप हंगाम 2024 चा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पिकमा मंजूर होता, परंतु तो त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नाही, अशाही शेतकऱ्यांना पिकमा आलेला आहे। जवळपास खरीप हंगाम 2023-24 साठी आपण जर पाहायला गेलं तर 800 कोटीच्या पेक्षा जास्त निधी, आणि रब्बी हंगाम 2024-25 साठी 112 कोटी रुपयाचा पिकमा जमा झालेला आहे। या संदर्भातला सगळं अपडेट आहे। आणि हा पिकमा आता जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। ज्या शेतकऱ्यांचा पिकमा थकीत आहे अशा शेतकऱ्यांना हा पिकमा जमा झालेला आहे, ज्याच्यामध्ये सगळे जिल्हे, तुमचाही जिल्हा म्हणजे कोणताही जिल्हा याच्यामध्ये वगळलेला नाही, किंवा कुठल्याही पद्धतीचा याच्यामध्ये जिल्ह्याने अपडेट तर सांगायची गरज नाही, कारण की संपूर्ण जिल्ह्याचं हे अपडेट आहे। आता तरी पण तुमच्या माहितीसाठी पुन्हा सांगतो, यामध्ये मराठवाड्यातले सगळे जिल्हे जसे हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, याचबरोबर विदर्भातला अमरावती, अकोला, बुलढाणा असेल, गडचिरोली असेल, यवतमाळ असेल, वर्धा, नागपूर, म्हणजे सगळ्या जिल्ह्याचा समावेश आहे। याच्यामध्ये जिल्ह्याची नावे काय सांगण्याची काय गरज नाही। ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पिकमा मिळाला नव्हता, ज्या शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा पिकमा मिळाला नव्हता, ज्या शेतकऱ्यांना मिड टर्मचा पिकमा मिळाला नव्हता, किंवा ज्या शेतकऱ्यांना 75% पिकमा मिळाला नव्हता, किंवा ज्या शेतकऱ्यांना पीक काढणी आणि पीक कापणीच्या अंतर्गत जे काही अहवाल होता त्या अहवालानुसार पिकमा मिळाला नव्हता, परंतु त्यांना मंजूर होता, मग अशा मंजूर असलेल्या शेतकऱ्यांना पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। तरी देखील तुमच्या खात्यामध्ये जर पिकमा आलेला नसेल तर ही रक्कम जवळपास 300 ते 350 कोटी रुपयाची रक्कम अद्यापही वाटप बाकी आहे।
आणि आज आणि उद्या ते वाटपाचं प्रक्रिया संपूर्ण क्लिअरेशन होईल अशी माहिती सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे देण्यात आलेली आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त अजूनही जर काही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले तर अजूनही दुसऱ्या टप्प्यामध्ये 8,000 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वितरण होणार आहे अशी माहिती शिवराज सिंह चौहान यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पेजच्या हँडलच्या माध्यमातून असेल, त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल, अशी माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे. त्यामुळे अजूनही बाकी असलेल्या शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळाला नसेल तर घाबरून जायचं कारण नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा येईल. जसं की मित्रांनो 2020 मध्ये राज्य सरकारने म्हणजे 2020 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने कट अँड कपची मॉडेल प्रमाणे म्हणजेच आपण त्याला जर पाहायला गेलं तर बीड पॅटर्न प्रमाणे पीक विमा योजना राबवली काही जिल्ह्यामध्ये. नंतर मागच्या 2 वर्षापासून संपूर्ण राज्यभरामध्ये बीड पॅटर्न योजना राबवण्यात आली पीक विम्याची. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर 80% पेक्षा कमी जर नुकसान झालेलं असेल शेतकऱ्याचं तर उर्वरित भरपाई राज्य सरकारला विमा कंपनी परत करणार. परंतु 110% पेक्षा जास्त नुकसान शेतकऱ्याचं झालेलं असेल तर 110% पेक्षाची आगाऊ रक्कम राज्य सरकारला पुन्हा विमा कंपन्यांना द्यावी लागत होती. आणि त्या पद्धतीने जसं की सोलापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, लातूर जिल्हा असेल, याचबरोबर नांदेड जिल्हा असेल किंवा आपण जर पाहायला गेलं तर पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर यासारख्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 110% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता 110% पेक्षा आगाऊची रक्कम आता पुन्हा विमा कंपन्या राज्य सरकारला मागणी करणार की 110% पेक्षा वरची रक्कम द्या, कारण की शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. तर तशी मागणी राज्य सरकारला विमा कंपनी करेल आणि नंतर राज्य सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्याला पुन्हा जे 110%ची वरची रक्कम जी आहे ती ट्रान्सफर करेल आणि नंतर सोलापूर सारख्या, अहमदनगर सारख्या जिल्ह्यामध्ये हे वितरण होऊ शकतं. आणि त्याच पद्धतीने तुमचं जर 110% पेक्षा जास्त नुकसान झालेलं असेल तर हे पेमेंट तुम्हाला येणार नाही. ज्यावेळेस राज्य सरकार तुमचं उर्वरित अनुदान देणार नाही तोपर्यंत येणार नाही. तर मित्रांनो या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.